अँटीबायोटिक्स. खूपदा अनेकदा पेरेंट्स काय करतात की मागच्या वेळी डॉक्टरांनी हाच आजार झाला होता तेव्हा हे औषध दिलं होतं, तर आपण जाऊन मेडिकलमधून हे औषध घेऊन येऊया आणि बाळांना देऊया, आणि ते अँटीबायोटिक चालू करतात. समजा बाळांना 1-2 दिवसात फरक पडला, ते 1-2 डोस देतात आणि नंतर बंद करून टाकतात. हे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप घातक असू शकतं. कारण बाळांना कोणता आजार झाला आहे, तो कोणत्या बॅक्टेरियामुळे झालाय, किंवा कधी कधी व्हायरल इलनेस सुद्धा असू शकतो. आपल्या बाळाच्या शरीरातले हे बॅक्टेरिया त्यांच्या भोवती एक वेगळी ढाल निर्माण करतात किंवा नवीन नवीन शस्त्र बाहेर काढतात, आणि त्यामुळे जेव्हा आपण नेक्स्ट टाइम एखादं औषध द्यायला जातो त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स निर्माण होतो. त्यामुळे आपल्या बाळाला कोणतंच अँटीबायोटिक चालणार नाही. त्यामुळे अँटीबायोटिकचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे. शिवाय अँटीबायोटिकचे जेवढे डोसेस दिलेले असतात, बाळ जरी बरं झालं तरी तेवढे डोसेस पूर्ण करणं फार गरजेचं असतं.